आता याच्यामध्ये 100 कोटी टेंडर रस्ता झालेला काय काम चालू आहे आणि आज त्याचं कमिशन घ्यायचं आहे म्हणून थांबले अशी बातमी माझ्या नावावर आहे. 800 तिकडे बघू नका. आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे बुजवा, ज्याला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले त्याला, आणि खड्डा ठेवू नका. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर शहरातल्या खराब रस्त्यांची अवस्था सर्व कोल्हापूरकर पाहतायत. या खराब रस्त्यांमुळे कोल्हापूरकर त्रस्त झालेत. यातच या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपये मंजूर होऊनही रस्त्यांची कामे सुरू झाली नाहीत. ही माहिती समजताच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भर कार्यक्रमात आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना झापलंय. तसेच अधिकाऱ्यांनाही सक्त सूचना दिल्यात. लवकरात लवकर तातडीने रस्त्यांची कामे पूर्ण करा, अन्यथा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना बदला, अशा सक्त सूचना या ठिकाणी अधिकाऱ्यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या आहेत. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर शहरातल्या खराब रस्त्यांमुळे कोल्हापूरकर त्रस्त झालेत. त्यातच कमिशन थांबलंय म्हणून ही कामे पूर्ण झाली नसल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना समजताच त्यांनी अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना झापले. आता आयुक्त ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला इंटरेस्ट आहे मला माहिती आहे. तर आता कलेक्टर काय ते पुन्हा होणार नाही. 4-5 वर्ष शुद्रुग होत्या. आता याच्यामध्ये 100 कोटीचं टेंडर रस्ता झालेला आहे काय काम चालू झालं नाही आणि आज त्याचं कमिशन घ्यायचं आहे म्हणून थांबले अशी बातमी माझ्या नावावर आहे. 800 तिकडे बघू नका. आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे बुजवा, ज्याला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले त्याला, आणि खड्डा ठेवू नका. त्यानंतर दुसरं मी सांगितलं होतं हा झूम प्रकल्प त्याची सुद्धा काहीतरी टेंडर झालं अजून पण काढून दिलं नाही. मॅडम तुम्हाला 4 जण मी फोन नाही पण कुठं काय काम चालू नाही. हे पद्धत बरोबर नाही ना. हे ताबड तुम्ही ना 4 दिवस 8 दिवस काम चालू झालं नाही तर 800 बदला. तू ग्रामविकास आहे किंवा तुझ्या नगरपालिकेचा नाही, जरा मीच घालायचं बरोबर नाही. नाही लोक टीका करतायत, वर्तमानामध्ये बातम्या येत आहेत आणि पालकमंत्र्यांच्या नावाने आरोप होत आहेत. ना संबंध ना आमचा संबंध ना काय वाढले. पैसे मंजूर आहेत, शासनाने दिलेले आहेत आणि आपली कामच होत नाही. म्हणजे लोकांनी किती दिवस अनेक वेळा सांगून सुद्धा ज्या वेळा अशा लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होतं त्यावेळा शेवटी या भाषेत त्यांना बोलावं लागतं. आता मी काय वाईट काय बोललेलो नाही. मी फक्त म्हणालो की तुम्हाला आयुक्त होण्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर होण्यामध्ये, तुम्ही लक्ष काय देत नाही फोन केल्यानंतर सुद्धा. आज मोठी बातमी एका दैनिकात आलेली आहे, त्यावेळी आपली किती बदनामी होती. मी पालकमंत्री होऊन 2 महिने 7 दिवस झालेले आहेत. या 2 महिने 7 दिवसात काय काय केलेलं आहे मी सांगितलेलं आहे. आता ह्यामध्ये 100 कोटीचं रस्त्याचं टेंडर निघून किती दिवस झाले, ती वर्क ऑर्डर देण्यामध्ये पासून किती दिवस, म्हणजे दिवाळीच्या आधीपासून चाललेलं आहे. तरी सुद्धा प्रशासक म्हणून त्यांचं जबाबदारी आहे ना, त्यानंतर ती दिली जात नाही. आणि आज तर सांगितलं की काहीतरी कशाची वाट बघतात म्हणून आज पेपरला आलं. ते असं हे बरोबर नाही ना. बदनामी होणारी आणि मंत्र्याची बदनामी हे बरोबर नाही म्हणून आम्हाला बोलावं लागलं. टक्केवारीचा आरोप